तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने सिंदखेड राजा पंचायत समिती सभागृहात शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरीप 2025 हंगामात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे जवळपास 100% नुकसान झाले असतानाही पीक विमा कंपनी व कृषी विभागाकडून नुकसान न झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना विमा नाकारला जातोय। या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांना जाब विचारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर 29 एप्रिल रोजी अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला। तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी काळी गुढी उभारून सरकार व पीक विमा व्यवस्थेचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून पीक विम्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या स्वरूपात पुढे नेण्यात येईल असा ठराव या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता बालाजी सोसे, बुलढाणा। आज सिंदखेड राजा पंचायत समिती सभागृहामध्ये पीक विम्या संदर्भात या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीच्या अतिशय महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी बैठक पार पडली। खरीप 2025 च्या पीक विम्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात आली। गेल्या अनेक दिवसापूर्वी खरीप 2025 ची अतिवृष्टी 100% झाली आणि 100% या ठिकाणी राज्य सरकारने मान्य करून मदत सुद्धा मिळाली, पण त्याच मदतीच्या आधारावर पीक विमा कंपनी म्हणतात की या ठिकाणी नुकसान झाली नाही। सिंदखेड राजा, देऊळगाव, लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन, कापूस या ठिकाणचा पीक विमा नाकारण्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आम्ही गेल्या 17 तारखेला संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या 29 तारखेला सिंदखेड राजा तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये उल्लेख करून त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपोषण होणार आहे। म्हणून या उपोषण स्थळाला सर्व संघटनेने, सर्व शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणाऱ्या सर्व शेतकरी संघटनेने आणि सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो, एकदा पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि आमच्या सारख्या शेतकऱ्याला एकदा शेतकऱ्यासाठी तुम्ही रस्त्यावर या आंदोलनाला 100% सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे। कारण सिंदखेड राजा मतदारसंघ आणि मेखर मतदारसंघ हा 100% शेतीवर आधारित शेतकरी आहे। या ठिकाणी शेतकऱ्याचे झालेले नुकसान, फळबाग असो किंवा अतिवृष्टीचे रब्बीचे पीक असो, कुठलाच या ठिकाणी पीक विमा कंपनी द्यायला उत्तर देत नाहीये, ते नाकारत आहे। यामुळे या ठिकाणी या उपोषण स्थळाला सर्व शेतकऱ्यांनी, विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला।